हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वुड हॅवचा उपयोग हा इंग्रजी बोलताना केव्हा आणि कसा करायचा ते समजून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वुड आणि वुड बी यांचा वापर केव्हा आणि कसा करतात ते पाहिले, तेव्हा ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण वुड हॅवचा उपयोग केव्हा आणि कसा करतात ते समजून घेणार आहोत. तर आता इथे बघा, इथे फर्स्ट यूज दिलेला आहे की वुड हॅव म्हणजेच काय की एखाद्या वेळेस आपल्याला जेव्हा असे सांगायचे असते की माझ्याजवळ हे असते ते असते, अशा प्रकारची वाक्य जेव्हा आपल्याला बोलायची असतात किंवा आपल्याला अशा प्रकारे सांगायचे असते की माझ्याजवळ कार आहे, माझ्याजवळ पुस्तक आहे, माझ्याजवळ फोन आहे, अशा प्रकारची वाक्य जेव्हा आपल्याला इंग्रजीतून बोलायची असतात तेव्हा आपण ती वाक्य वुड हॅवचा उपयोग करून बोलत असतो. म्हणजेच अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये कोणत्याही प्रकारची कृती नसते, ॲक्शन नसते, फक्तच काय असते की हे आहे ते आहे अशा प्रकारे तिथे त्या वाक्यांमध्ये सांगितलेले असते. तर अशा प्रकारचे वाक्य जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याची रचना सुरुवातीला आपण बघू की ते कशी येते. तर सुरुवातीला असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, त्यानंतर तुम्हाला वापरायचे असते वुड हॅव आणि त्यानंतर घ्यायचे असते नाउन. आता इथे बघा, मी इथे काही एक्झाम्पल घेतली आहेत की ते आपण वुड हॅवचा वापर करून तयार करणार आहोत. तर आता इथे बघा, माझ्याजवळ गाडी असती. आता हे बघा, आपण फक्त हॅवचा उपयोग केव्हा करतो की जेव्हा आपल्याजवळ काहीतरी आहे असं आपल्याला सांगायचे असते. जसं की आय हॅव अ कार म्हणजे माझ्याजवळ गाडी आहे. आता इथे वाक्य काय आहे, माझ्याजवळ गाडी असती, मग आहे तेव्हा आपण फक्त आय हॅव अ कार असं वापरलं आणि माझ्याजवळ गाडी असती तर तेव्हा आपण मग वुड हॅवचा वापर करून अशा प्रकारचे वाक्य हे इंग्रजीतून बोलू शकतो. मग आता त्यासाठी काय करायचं असते की ह्या रचनेनुसार तुम्हाला मग अशा प्रकारची वाक्य हे ट्रान्सलेट करायचे असतात. आता इथे बघा, माझ्याजवळ म्हणजेच काय आपण लिहितो त्यासाठी आय, माझ्याजवळ किंवा मी यासाठी आय म्हणजेच माझ्याजवळ, यासाठी आपण वुड हॅवचा उपयोग करणार आहोत. आय वुड हॅव म्हणजेच काय तर माझ्याजवळ असती, या अर्थाने आपण वुड हॅवचा वापर हा करत असतो. काय असती तर गाडी असती, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, आय वुड हॅव ए कार. अशा प्रकारे मग हे वाक्य तयार झालं असतं. आणि जर माझ्याजवळ गाडी आहे तर तेव्हा कसं झालं असतं, आय हॅव अ कार. हे लक्षात घ्यायचं. वुड हॅवचा अर्थ बदलतो वुड हॅव घेतल्यानंतर आणि नुसतं हॅव वापरलं तर तेव्हा त्याचा अर्थ हा वेगळा असतो. त्याचप्रमाणे इथे बघा, अजून दुसरं सेंटेन्स आहे, माझ्याजवळ पुस्तक असते. मग हे सेंटेन्ससुद्धा अशाच प्रकारे येणार आहे की आय वुड हॅव ए बुक म्हणजेच काय तर माझ्याजवळ पुस्तक असते. अशा प्रकारे मग तुम्ही इथे काहीही वापरू शकता. नाव कार घेतलंय मी, बुक घेतलंय, त्याच्यानंतर इथे पेन घेतलंय, म्हणजे तुम्ही इथे काहीही वापरू शकता. मग त्याऐवजी तुमच्याकडे जे काही असेल ते की माझ्याकडे हे असते म्हणजे शक्यता पण दाखवलेली आहे याच्यामध्ये. आता नेक्स्ट बघा, माझ्याजवळ पेन असता म्हणजेच हे सुद्धा वाक्य कसं येईल, आय वुड हॅव अ पेन. आय वुड हॅव अ पेन म्हणजेच माझ्याजवळ पेन असता. वुड हॅवचा अर्थ इथे काय घेतलेला आहे म्हणजेच माझ्याजवळ असतं असा त्याचा अर्थ आहे, माझ्याजवळ पेन असता. त्यानंतर आता इथे बघा, माझ्याजवळ गाडी नसती. आता हे जे वाक्य आहे ते होकारार्थी, आता तुम्हाला नकारार्थी करायचं आहे वाक्य, तर मग अशा वेळेला हेच वाक्य इथे जे वरती आहे तेच आपण नकारार्थी करणार आहोत. ते कसं करायचं, माझ्याजवळ गाडी नसती, फक्त आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे आय वुड नंतर फक्त नॉटचा वापर करायचा आहे. नकार असला म्हणजे आपण काय करतो, नॉट वापरतो. म्हणजेच इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे, आय वुड नॉट. बघा, आय वुड नॉट हॅव अ कार, गाडीसाठी आपण इथे कार. बघा अशा प्रकारे मग हे वाक्य निगेटिव्ह होणार आहे. आय वुड नॉट हॅव अ कार, माझ्याजवळ गाडी नसती. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, वुड हॅवचा वापर आणखी पॉसिबिलिटी म्हणजेच काय की शक्यता दर्शवण्यासाठी केला जातो. आता इथे शक्यता केव्हाची दाखवली जाते, आता जेव्हा वुड नंतर म्हणजे वुड या मॉडल फॉर्म नंतर जेव्हा हॅव वापरले जाते तेव्हा भूतकाळातील एखादी क्रिया, आपण एखाद्या क्रियेच्या शक्यतेबद्दल आपण सांगत असतो. हे लक्षात घ्यायचं. म्हणजेच काय
की आता बघा मी इथे एक एक्झाम्पल लिहिलं आहे की तिने तिचे काम केलं असेल, मी घरी आलो असेल. आता केलं असेल किंवा आलो असेल म्हणजेच काय असेल, म्हणजेच इथे शक्यता दाखवलेली आहे. ती पण केव्हाची, भूतकाळातली एखादी शक्यता जर आपल्याला दाखवायची असेल तर अशा वेळेस सुद्धा आपण वुड हॅवचा उपयोग करू शकतो. हा दुसरा उपयोग आहे. मग अशा वेळेस त्याचं स्ट्रक्चर कसं असते तर इथे बघा, सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच कर्ताच घ्यायचा, त्यानंतर घ्यायचं असते वुड हॅव, त्यानंतर घ्यायचं असते V3 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप जे काही असेल ते वाक्यातलं, आणि सर्वात शेवटी मग घ्यायचं असते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. मग आता या वाक्यांच्या आपण या रचनेनुसार आता इथे वुड हॅवचा वापर करून इंग्रजीत ट्रान्सलेशन करूया. बघा आता तिने तिचे काम केलं असेल म्हणजे सब्जेक्ट कोणता आहे, तिने, त्यासाठी आपण वापरतो शी. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, वुड हॅव. बघा सी वुड हॅव. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, V3 फॉर्म. तर काम केलं असेल, करणे, केलं म्हणजे मूळ क्रियापद इथे करणे, त्यासाठी आपण डू हा शब्द वापरतो. मग आता आपल्याला त्याचं तिसरं रूप घ्यायचं आहे म्हणजेच काय, डू, डीड, आणि तिसरं रूप आहे डन म्हणजे सी वुड हॅव डन. बघा केलं असेल डन, काय केलं असेल, ऑब्जेक्ट काय आहे तर तिचे काम म्हणजेच तिचे काम तर हर वर्क. बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीमध्ये वुड हॅवचा उपयोग करून येणार आहे. आता इथे सुद्धा शक्यता दाखवली आहे, ती सुद्धा भूतकाळातली शक्यता, तेव्हा आपण वुड हॅवचा वापर करून अशा प्रकारे मग वाक्य बनवू शकतो. तिने तिचे काम केलं असेल, सी वुड हॅव डन हर वर्क. त्यानंतर अजून एक सेंटेन्स आहे, मी घरी आलो असेल. आता हे सुद्धा आपण अशाच प्रकारे वाक्य बनवू. मी म्हणजेच आय, त्यानंतर वुड हॅव, आणि मग क्रियापद कोणतं आहे, आलो म्हणजेच येणे. मग येण्यासाठी आपण कम वापरतो, त्याचं थर्ड फॉर्म V3 फॉर्म सुद्धा कमच आहे. आय वुड हॅव कम, ऑब्जेक्ट काय आहे घरी म्हणजेच आय वुड हॅव कम होम. मी घरी आलो असेल, आय वुड हॅव कम होम. अशा प्रकारे वुड हॅवचा हा दुसरा उपयोग तुम्ही करू शकता की जेव्हा भूतकाळातील एखादी शक्यतेबद्दल तुम्हाला सांगायचं असते तेव्हा वुड हॅवचा उपयोग अशा प्रकारे हा केला जातो आणि त्याचं स्ट्रक्चर असं असणार आहे. आता नेक्स्ट बघा, वुड हॅवचा उपयोग आणखी केव्हा केला जातो तर काहीतरी झालं असतं किंवा केलं असतं अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये. म्हणजेच फॉर एक्झाम्पल कसं की आपण अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये काय करत असतो की कारण देत असतो. कारण कसं, आता इथे बघा मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, त्यावरून तुम्हाला कळेल की मी तुला भेटायला आलो असतो पण मला उशीर होत होता. बघा आता इथे कारण दिलेलं आहे ना की असं झालं असतं, आलो असतो पण असं होतं म्हणून मी आलो नाही. त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारची वाक्य जेव्हा तुम्हाला बोलायची असतात त्यावेळेस सुद्धा तुम्ही वुड हॅवचा उपयोग करून अशा प्रकारची वाक्य बोलू शकता. त्याचप्रमाणे नेटवर्क नव्हते नाहीतर मी तुला कॉल केला असता. बघा इथे सुद्धा कारणच सांगितलेलं आहे की असं असं होतं म्हणून मी असं असं केलं नाही. अशा प्रकारे मग तुम्ही जर तुम्हाला बोलायचं असेल तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही वुड हॅवचा उपयोग हा करू शकता. आता याचं स्ट्रक्चर सुद्धा वर जे स्ट्रक्चर आहे त्याप्रमाणेच येतं, पण इथे कंडिशनल आहे म्हणजेच कारण सांगितलेली आहे, त्यामुळे इथे आपण अदरवाईज किंवा बट अशा प्रकारचे शब्दांनी आपण हे वाक्य जोडत असतो. आता बघा आता याचं जे ट्रान्सलेशन आहे मग ते कसं घेणार आहे, आधी मी तुला भेटायला आलो असतो म्हणजेच याचं कसं होणार आहे, मी साठी आय वुड हॅव. बघा स्ट्रक्चर सब्जेक्ट, नंतर वुड हॅव, नंतर वर्बचं थर्ड फॉर्म आय वुड हॅव कम. मी आलो असतो कशासाठी, तुला भेटायला म्हणजेच टू मीट यू. बघा आय वुड हॅव कम टू मीट यू, मी तुला भेटायला आलो असतो पण मला उशीर होत होता. आता हे वाक्य वेगळ्या टेन्समधलं येणार आहे, पण मला उशीर होत होता म्हणजेच हे भूतकाळातलं आहे. म्हणजेच पणसाठी आपण वापरतो बट, आय आणि होता म्हणून वॉज, आणि होत होता म्हणजे क्रिया चालू असण्याचं हे आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, आय वॉज गेटिंग लेट. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार होणार आहे. गेटिंग लेट म्हणजेच काय, उशीर होत होता म्हणून आपण इथे काय घेतलं आहे, गेटिंग लेट. बघा आय वुड हॅव कम टू मीट यू बट आय वॉज गेटिंग लेट.
मी तुला भेटायला आलो असतो पण मला उशीर होत होता. बघा अशा प्रकारे इथे कारण सांगितलेलं आहे, तर अशा वेळेस सुद्धा आपण वुड हॅवचा उपयोग करून अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीत वाक्य बोलू शकता. आता इथे बघा हे सुद्धा आहे की नेटवर्क नव्हते, नाहीतर मी तुला कॉल केला असता. आता नेटवर्क नव्हते म्हणजेच काय, नव्हते म्हणजे देअर वॉज नो नेटवर्क असं हे वाक्य येणार आहे. बघा देअर वॉज नो नेटवर्क म्हणजेच काय, तर नेटवर्क नव्हते. नाही तर म्हणजेच काय, अदरवाईज किंवा अन्यथा असं आपण त्याला म्हणतो. अदरवाईज OTHERWISE अदरवाईज मी तुला कॉल केला असता. मी नंतर वुड हॅव असं येणार आहे. आय वुड हॅव आणि आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापदाचं तिसरं रूप. कॉल केला असता म्हणजेच कॉल्ड आणि ऑब्जेक्ट आहे यू. बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे येणार आहे. देअर वॉज नो नेटवर्क अदरवाईज आय वुड हॅव कॉल्ड यू. नेटवर्क नव्हते, नाही तर मी तुला कॉल केला असता. अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट होणार आहे. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट यूज दिलेला आहे इथे. बघा आता वुड हॅवचा कंडिशनल टाईप. कंडिशनल टाईप जर असला आणि अजून एक आहे की कंडिशनल टाईप जर सेंटेन्सेस असली, अशा प्रकारची वाक्य जर तुम्हाला बोलायची असली तर तेव्हा सुद्धा तुम्ही वुड हॅवचा उपयोग हा करू शकता. आता बघा याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते मी इथे लिहिलेलं आहे. बघा स्ट्रक्चर कसं असते, सर्वात आधी तर इफ, कंडिशनल सेंटेन्समध्ये इफ वापरला जाते. इफ, त्यानंतर घ्यायचा असतो सब्जेक्ट, त्यानंतर हॅड, त्यानंतर V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप, सर्वात शेवटी ऑब्जेक्ट. हे पहिलं वाक्य. आणि दुसऱ्या वाक्याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे, सब्जेक्ट, त्यानंतर वुड हॅव, त्यानंतर V3. हे तुम्हाला माहितीच आहे, V3 म्हणजेच तिसरे रूप आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच काय, कर्म. म्हणजे जेव्हा तुम्ही अशा प्रकारची कंडिशनल टाईपची सेंटेन्सेस बनवत असाल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं स्ट्रक्चर तिथे वापरावं लागणार आहे. आता बघा हे मराठीतली जे सेंटेन्स आहेत त्यावरून तुमच्या लक्षात येईल की ही वाक्य कशी असतात आणि त्याचं मग इंग्रजीत ट्रान्सलेशन कसं केलं जातं. बघा इथे दिले, जर मी इंग्रजी शिकलो असतो. म्हणजे थोडक्यात काय, एक सांगते मी तुम्हाला की भूतकाळामध्ये एखादी गोष्ट केली असती किंवा झाली असती तर आता काहीतरी वेगळे असते असं आपल्याला बोलायचं असतं. आणि अशा वेळेस या वुड हॅवचा वापर करून आपण अशा प्रकारची वाक्य हे बोलत असतो. म्हणजेच काय की अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये पहिली कंडिशन जर पूर्ण झाली असती तर दुसरी कंडिशन सुद्धा पूर्ण झाली असती. बघा आता या वाक्यांवरून तुम्हाला कळेल, जर मी इंग्रजी शिकलो असतो तर मला चांगली नोकरी मिळाली असती. बघा म्हणजेच काय, ही पहिली कंडिशन आहे की जर मी इंग्रजी शिकलो असतो तर पुढचं काय कंप्लीट झालं असतं, मला चांगली नोकरी मिळाली असती. बघा अशा प्रकारचे जे वाक्य असतात त्याला कंडिशनल टाईप सेंटेन्स म्हणतात. तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये सुद्धा आपण वुड हॅवचा उपयोग हा करू शकतो. आणि अशा प्रकारची वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. काही काही वेळेला वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपल्या बोलण्यात येत असतात. मग आता या स्ट्रक्चरनुसार आता ह्या वाक्याचं आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. सुरुवात कशाने करायची, इफ, कारण इथे काय आलेलं आहे, जर म्हणजेच इफ. इफ मी इंग्रजी शिकलो असतो म्हणजेच सब्जेक्ट आहे मी म्हणजेच आय, नंतर हॅड, इफ आय हॅड, त्यानंतर क्रियापद आहे शिकलो म्हणजेच शिकणे. मग त्यासाठी लर्न, त्याचं V3 फॉर्म लर्न्ड, LEARND. इफ आय हॅड लर्न, काय लर्न, इंग्लिश, ऑब्जेक्ट काय आहे इंग्लिश, इंग्रजी म्हणजेच आपण इंग्रजीला इंग्लिश असं म्हणतो. इफ आय हॅड लर्न्ड इंग्लिश, मी जर इंग्रजी शिकलो असतो तर काय झालं असतं, ते पुढे आहे. आय वुड हॅव, आय वुड हॅव गॉट ए गुड जॉब. बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे येणार आहे, गुड जॉब. बघा इफ आय हॅड लर्न्ड इंग्लिश, जर मी इंग्रजी शिकलो असतो तर आय वुड हॅव गॉट अ गुड जॉब, मला चांगली नोकरी मिळाली असती. म्हणजेच इथे काय झालं आहे की आता सध्या वर्तमानामध्ये असा पश्चाताप केला जातो, रिग्रेट केलं जाते की जर मी इंग्रजी चांगलं शिकलो असतो तर असं असं झालं असतं.
म्हणजेच इथे काय केलेलं आहे, पश्चाताप व्यक्त केलेला आहे भूतकाळातल्या क्रियेविषयी आणि सांगितलेलं आहे आणि अर्थातच यावरून आपल्याला काय दिसतंय की पहिली कंडिशन पूर्ण झालेली नाही आहे, त्यामुळे दुसरीसुद्धा पूर्ण झालेली नाही आहे. म्हणजे अशा प्रकारचे वाक्य जेव्हा बोलायचे असतात तेव्हा आपण वुड हॅवचा उपयोग करून वाक्य बोलू शकतो. आता नेक्स्ट बघा, जर मी जास्त मेहनत केली असती तर मला परीक्षेत चांगले गुण मिळाले असते. बघा आता इथे सुद्धा काय दिलेलं आहे, जर मी जास्त मेहनत केली असती म्हणजेच काय, एक कंडिशन आहे ती पूर्ण झालेली नाही, त्यामुळे दुसरीसुद्धा पूर्ण झालेली नाही आहे. मग हे वाक्यसुद्धा तुम्ही या रचनेनुसार इंग्रजीत ट्रान्सलेट करू शकता. बघा आता इफ, त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, सब्जेक्ट. इफ आय हॅड, बघा सब्जेक्ट नंतर हॅड घ्यायचं आहे, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे आहे. मेहनत केली असती म्हणजेच काय, वर्क हार्डर. बघा अशा प्रकारे हे वाक्य येणार आहे. जर मी जास्त मेहनत केली असती, इफ आय हॅड वर्क हार्डर, तर मला परीक्षेत चांगले गुण मिळाले असते. म्हणजेच काय, आय वुड हॅव स्कोअर्ड, SCORED, आय वुड हॅव स्कोअर्ड, काय चांगले मार्क मिळाले असते. कशामध्ये, तर परीक्षेमध्ये. म्हणजेच आय वुड हॅव स्कोअर्ड बेटर इन द एक्झामिनेशन. म्हणजेच काय, तर परीक्षेमध्ये, म्हणून आपण घेतलेलं आहे इन द एक्झाम असं सुद्धा म्हणू शकता. ज्या काही परीक्षा झालेल्या असतील पूर्ण पेपर त्यामध्ये एक्झाम्स असं घेतलेलं आहे. बघा इफ आय हॅड वर्क हार्डर आय वुड हॅव स्कोअर्ड बेटर इन द एक्झाम्स. बघा जर मी जास्त मेहनत केली असती तर मला परीक्षेत चांगले गुण मिळाले असते. म्हणजेच अशा प्रकारच्या कंडिशनल टाईप सेंटेन्सेसमध्ये सुद्धा तुम्ही वुड हॅवचा उपयोग करून ती वाक्य इंग्रजीमध्ये बोलू शकता आणि त्याचं स्ट्रक्चर मग अशा प्रकारे येत असते. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण वुड हॅवचा उपयोग हा इंग्रजी बोलताना केव्हा आणि कसा करायचा ते त्याचं स्ट्रक्चर बघून, म्हणजे आपण इथे स्ट्रक्चर पण घेतलेलं आहे आणि त्या स्ट्रक्चरनुसार मराठीतले वाक्य आपण इथे वुड हॅवचा उपयोग करून इंग्रजीत ट्रान्सलेट केलेली आहे. तर आता वुड हॅवचा हा जो पहिला उपयोग आहे की माझ्याजवळ असते, तर ही मी जे एक्झाम्पल इथे मराठीतून घेतलेली आहे यासारखंच एक एक्झाम्पल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. म्हणजेच इथे फॉर एक्झाम्पल आय वुड हॅव अ कार म्हणजे माझ्याजवळ हे असते ते असते या अर्थाचं एक वाक्य कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहायचं आहे, तिथे मी ते चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण वुड हॅवचा उपयोग हा इंग्रजी बोलताना केव्हा आणि कसा करायचा ते पाहिले. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.